राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या सानिका गणेश पोद्दार या 22 वर्षाच्या विवाहितेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला। सानिका ही तिसऱ्या वेळच्या प्रसूतीसाठी सोळांकूरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती। सिझेरियनद्वारे प्रसूती झाल्यानंतर तिनं स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला। मात्र प्रसूतीनंतर तिची प्रकृती खालावली, त्यामुळे तिला उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। दरम्यान सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सानिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा काढला। राधानगरी तालुक्यातील सोळांकूरच्या सानिका गणेश पोद्दार या 22 वर्षाच्या विवाहितेचा प्रसूतीनंतर गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला। सानिकाचा विवाह 4 वर्षांपूर्वी गणेश पोद्दार सोबत झाला होता। तिचं पहिलं बाळ 7 महिन्याचं असताना पोटातच दगावलं होतं। दुसरा मुलगा 2.5 वर्षांचा आहे। तिसऱ्या प्रसूतीसाठी सानिका ही ग्रामीण रुग्णालयात बुधवारी 4 मार्च रोजी दाखल झाली होती। नॉर्मल डिलिव्हरी होण्यास समस्या असल्यानं रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली। मात्र प्रसूतीनंतर सानिकाची प्रकृती बिघडली, त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला CPR मध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। दरम्यान सानिकाचा मृत्यू ग्रामीण रुग्णालयातच झाला होता आणि तो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत नागरिकांनी मोर्चा काढून वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला। तसंच संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता। दरम्यान गर्भाशयात साठलेलं पाणी रक्तवाहिनीतून हृदय आणि फुफ्फुसामध्ये गेलं, त्यातून श्वास गुदमरून सानिकाचा मृत्यू झाल्याचा खुलासा सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योती कोल्हे यांनी केला। सानिकाच्या मृत्यूमुळे तिची 2.5 वर्ष आणि 1 दिवसाची ही 2 मुलं आईला पोरकी झाली असून या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतीये।